नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण सोलापूर शहर पोलीस 2025-26ची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण करणार आहोत। जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। बघा, आजचा आहे प्रश्न क्रमांक 1। आपल्याला विचारले प्रश्न क्रमांक 1 मध्ये 1 ते 57 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती। तर बघा, त्याला आपण सोडवून घेऊ। आता आपलं सूत्र असणार आहे पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिला 2 गुणिला एकूण विषम संख्या। गुणिला एकूण विषम संख्या किती असतील? 29 असतील। तर बघा, आता हे क्लिअर झाले। आता याला सोडून घ्या, यांची दोघांची बेरीज केली तर होते 58। 58 भागिला 2 गुणिला 29। बघा, बे 1 बे, बे 2 4, बे 9 18 आणि 29 गुणिला 29 जर केला तर आपलं उत्तर येतंय बघा 841। किती उत्तर येतं? 841। म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक क 1 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं। चला नेक्स्ट प्रश्न बघू। जर मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर टेलिग्रामवरती जाऊन स्पर्धा परीक्षा गुरु कोलते सर भालगावकर या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा। तुम्हाला याचा फायदा काय होईल तर आपण जे गणिताचं बेसिक वाईज लेक्चर घेणार आहोत ते सर्व लेक्चर तुम्हाला तिथे उपलब्ध होतील। चला मग दुसरा प्रश्न बघू। दुसऱ्या प्रश्नामध्ये सांगितले आपल्याला 79 संख्या रोमन पद्धतीने कशी लिहिली जाईल। 79 लिहायचे खाली दिलेले आहेत बघा। यल म्हणजे 50, 50 एक्स म्हणजे 10, पुन्हा एक्स 10 आहे बघा 50, 60 आणि 70 आणि हा इकडून जर आय लिहिला आणि इकडून एक्स लिहिला तर हे होतात 9। म्हणजे याची टोटल किंमत होणार आहे किती? 79। किती होणार टोटल किंमत? 79 होईल। चला मग नेक्स्ट प्रश्न बघू। म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2। चला पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे बघा आपला। पुढचा प्रश्न काय सांगतोय? प्रश्न क्रमांक 3। 7 संख्यांची सरासरी 19 आहे, त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी 15 आहे, तर 7वी संख्या कोणती? बरोबर आहे। मग आपल्याला सगळ्यात पहिले 7 संख्यांची बेरीज माहिती पाहिजे। मग बघा, 7 संख्यांची बेरीज काढण्यासाठी आपल्याला करावं लागेल 7 गुणिला 19। काय करावं लागेल? 7 गुणिला 19। गुणाकार करा। 7 9 63, हातचा आला 6 आणि 7 1 7, 7 आणि 6 किती होतात? तर 7 आणि 6 होतात 13, म्हणजे 133। 7 संख्यांची काय असणार? त्यांची बेरीज असणार आहे। नंतर आपल्याकडे संख्या राहतील 6 आणि त्यांची बेरीज करायची म्हणल्यानंतर 6 गुणिला 15, तर 15 सख किती होतात? तर 15 सखी होतात 90 आणि ह्या दोघांमधील फरक म्हणजेच आपली 7वी संख्या। दोघांमधील फरक म्हणजे काय? तर 7वी संख्या। तर मग बघा, दोघांमधील फरक हा 3 आणि 13 मधून 9 गेले खाली किती उरतात? मग खाली उरतात 13 मधून 9 गेले खाली उरतात 4 आणि इथं हातचा परत करून दिला आहे म्हणजे 0, म्हणजे ती संख्या होती आपली 43। 7वी संख्या किती होती? 43 होती। चला नेक्स्ट प्रश्न बघू। नेक्स्ट प्रश्न आहे बघा आपला 47 मुलींचे सरासरी। काय सांगतोय? चौथा प्रश्न। 47 मुलींचे सरासरी वजन 47 kg आहे, परंतु नंतर लक्षात आले की एक मुलीचे वजन 30 kg आहे, चुकीने 47 लिहिले गेले आहे, तर 47 मुलींचे सरासरी वजन किती? बरोबर। मग आपण काय करू? सुरुवातीला या 47 मुलींचं या चुकीच्या पद्धतीनं वजन काढून घेऊ। एकूण वजन किती? म्हणजे आपल्याला 47 गुणिला 47 करावं लागेल। काय करावं लागेल? 47 गुणिला 47 करावं लागेल। 7 7 49, 7 आले 4, 7 चौक 28 आणि 4 32, पुन्हा 7 चौक 28, हातचे आले 2, पुन्हा 4 चौक 16 आणि 2 18, बघा 9, 8 आणि 2 10, हातचा आला 1, 6 आणि 3 9 आणि 1 10, पुन्हा हातचा 1 1 आणि 1 2। बघा, या पद्धतीने ही काय होईल? क्रिया होईल। म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 2009
त्यांचं एकूण काय असणार आहे, तर एकूण वय असणार आहे. मग ह्या 2009 ते बघा चुकीचं वजन किती पकडलं गेलं होतं 47 आणि बरोबर वजन किती होतं 30. म्हणजे या दोघांमधला काय करायचं आहे, फरक काढायचा आहे आणि या दोघांमधला फरक येतो 17चा. म्हणजे यातून आपण ते 17 किलो वाढलं होतं वजन ते कमी करून घेऊ. बघा हे 2, हे 9 हातचा परत केला, हे पण 9 हातचा परत केला, हे 1992 kg काय असेल त्यांचं मग वजन असणार आहे. आणि भागिले काय असेल तर 47, भागिले काय असतील तर 47. आपण जर हा भाग तोडला तर आपल्याला उत्तर मिळतंय 46.6 kg. 46 किती kg 6 kg. चला मग आपण नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला प्रश्न क्रमांक 5. 2026-27 अर्थसंकल्पामध्ये 2.5 ते 5 लाखाच्या उत्पन्नावर 5% आयकर घेण्यात येईल. जर व्यक्तीचे उत्पन्न 2 लाख रुपये असून त्याच्या उत्पन्नात 40% वाढ झाली तर त्याला किती आयकर भरावा लागेल. बघा या पद्धतीचा प्रश्न आहे. व्यवस्थित प्रश्न समजून घेतला असेल तर सोडवायला सोपा जाईल. बघा सर्वप्रथम उत्पन्न किती वाढलं 40%. मग वाढलेलं उत्पन्न काढून घेऊ. मग बघा 2 लाख गुणिला 40 छेदात 100, 1 2 1 2 4 दुने 8 आणि 1 2 3 4, 1 2 3 4. म्हणजे त्याचं उत्पन्न किती वाढलं 80,000. मग टोटल उत्पन्न किती झालं आता त्याचं तर 2,80,000. टोटल उत्पन्न किती झालं 2,80,000. परंतु आयकर हा 2.5 लाखाच्या पुढं लागतोय बरोबर. म्हणून 2.5 लाख यातून जर आपण 2.5 लाख वजा केली म्हणजे 2,50,000 जर वजा केले तर रक्कम किती उरते आयकरसाठी फक्त. तर आयकर लागण्यासाठी आपल्याकडं रक्कम उरते बघा 30,000. म्हणजे याला किती हजाराला आयकर लागल तर 30,000 रकमेलाच आयकर लागणार आहे. म्हणून 30,000 गुणिला आयकर किती लागतोय 5%. म्हणून 5 छेदामध्ये 100, 1 2 1 2 5 त्रिक 15 आणि 2 0. म्हणजे त्याला 1,500 रुपये आयकर भरावा लागेल. म्हणजे प्रश्न क्रमांक 5चं उत्तर होतं ड. नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 6. एक रेडिओ 1,440 रुपयाला विकल्याने 10% तोटा होतो तर आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकला म्हणजे 10% नफा होईल. बरोबर आहे. ते बघा सुरुवातीला 10% तोटा होतोय म्हणजे किंमत किती टक्के राहिली ती 90%. कारण कोणत्याही वस्तूची मूळ किंमत किती असते तर 100% असते. 90% बरोबर किती 1440 आणि त्याला 10% नफा पाहिजे म्हणून ती 110% होईल. नंतर किती टक्के होईल 110 बरोबर किती घ्या याचा आता तिरकस गुणाकार करून घेऊ आपण. 110 गुणिला 1440 छेदामध्ये किती तर छेदामध्ये येतील 90. चला 0 0 कॅन्सल झाला. बघा 9 1 9 बाकी उरला 5, 9 सक 54 आणि यांचा दोघांचा 11 गुणिले 16 करायचे आहेत. आता कोणता गुणाकार करून घ्यायचा आहेत आपण 110 गुणिले 16. 0 थोडासा बाजूला ठेवू. बघा 16 1 16 हातचाला 1 पुन्हा 16 1 16 आणि 1 17 आणि बाजूला ठेवलेला 0 ठेवून देऊ. म्हणजे 1760 रुपयाला ती वस्तू आपल्याला विकावं लागेल. पण किती रुपये शिल्लक घ्यावे लागतील तर मग या 1760मधनं आपल्याला 1440 रुपये वजा करावे लागतील. 0 2 3 आणि 0 म्हणजे 320 रुपये जास्तीची घेऊन ती वस्तू आपल्याला विकावी लागेल. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं 320 रुपये म्हणजे पर्याय 3. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा. एक रेल्वे एका खांबाला 10 सेकंदात व 150 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 16 सेकंदात ओलांडते तर रेल्वेचा वेग काढा. तर रेल्वेचा वेग किमी तासामध्ये काढायला सांगितलेला आहे. मग प्रश्न लगेच सोडवायला सुरुवात करू. बघा याला सूत्र वापरायचे आहेत. अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. बरोबर आहे. अंतर दिलेलं आहेत आपल्याला 150 मीटर टाकून घेतलं. वेग दिलेला आहे का आपल्याला नाही तोच काढायचा आहे म्हणून वेग x आणि 2 वेळेत म्हणून या वेळांची वजाबाकी करून घ्यायची आहेत. 2 वेळेत म्हणून वेळांची काय करायची आहेत वजाबाकी करायची आहेत. 16 - 10 बराबर. आता क्रिया करून घ्या.
16 - 10 जर केले तर 6 उत्तर येते आणि ते इकडं लगेच छेदामध्ये येऊन जातील आणि हा राहील इकडं एक्स राहील. तर बघा 6 × 1 = 6, 6 × 2 = 12, बाकी किती उरला मग 3, 6 × 5 = 30. म्हणजेच आता हे मीटर पर सेकंद वेळ मिळाला म्हणजे ती एका सेकंदामध्ये किती मीटर जाईल तर 25 मीटर जाईल. मग आता 25चं तासामध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला याला गुणावं लागेल 18/5 ने. 5 × 1 = 5, 5 × 5 = 25 आणि 18 × 5 = 90. म्हणजे तिचा वेग किती असणार आहे 90 किमी प्रति तास. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं ब, पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला नेक्स्ट प्रश्न काय सांगतोय तर बघा आपला नेक्स्ट प्रश्न आहेत 40 मजूर रोज 20 तास काम करून 30 दिवसात संपवतात. तर तेच काम 30 मजूर रोज 10 तास करून किती दिवसात संपवतील. तर मजूर किती सुरुवातीचे 40, काम किती आहे वेळ किती आहे 20 तास, दिवस किती आहे 30. हे झालं पहिली मांडणी. दुसरी मांडणी छेदामध्ये येईल 30 × 10 × x, 10 × 1 = 10, 10 × 2 = 20. त्याच्यानंतर 10 × 2 = 20, 10 × 3 = 30. इथं 10 × 3 = 30 येतील. थोडीशी मांडणीमध्ये गडबड झालेला आहे, क्रियामध्ये थोडीशी चुकी झाली आहे. पुन्हा आपण एकदा व्यवस्थित करून घेऊ, काही अडचण नाही आहेत. बघा पहिली मांडणी काय आहेत 40, काय तर पहिली मांडणी 40 × 20 × 30 छेदामध्ये 30 × 10, हा 30 आणि हा 10 छेदामध्ये जाईल आणि इकडे राहील x. बघा 30 कॅन्सल होईल, 10 × 1 = 10, 10 × 2 = 20 आणि 4 × 2 = 8 म्हणजेच 80. किती दिवस लागतील तर 80 दिवस लागतील. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. एका प्रवाहाची गती 10 किमी तास आहे. जर एक जहाज प्रवाहाच्या दिशेने 20 किमी 20 मिनिटात जात असेल तर त्या जहाजाचा वेग काढा. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 20 किमी 20 मिनिटात जात असेल तर त्या प्रवाहाचा काय काढायला सांगितलं आहे वेग काढायला सांगितलेला आहे. बरोबर. किती मिनिटामध्ये 20 किमी जात आपल्याला सगळ्यात पहिले ताशी वेग काढावा लागणार. काय करावं लागणार आहे तर ताशी वेग काढावा लागणार आहे. तर मग ताशी वेग काढायचा आहे तर मग सगळ्यात पहिले बघा 20 मिनिटामध्ये किती किमी जात आहे ते 20 किमी जात आहे. बरोबर. म्हणजे तास किती मिनिटाचा होतो तर 60 मिनिटाचा होतो. मग 60 मध्ये किती जाईल तर 60 मध्ये 60च किमी जाईल. 60 मध्ये किती किमी जाईल तर 60 किमी जाईल. आणि आपल्याला कोणता वेग काढायला सांगितला आहे तर जहाजाचा वेग काढायला सांगितलं आहे. बरोबर. जहाजाचा वेग काढायला सांगितलं आहे आणि हा विरुद्ध दिशेने. मग प्रवाहाची गती किती 10 किमी म्हणजे साहजिक आहे तो 10 जहाजाला अडवणार आहे. असा जर 10 जातोय आणि प्रवाह असा विरुद्ध 10 किमीने येतोय तर ह्या जहाजाचा तो 10 किमीनं स्पीड मायनस करणार आहे. काय करणार आहे 10 किमीनं स्पीड मायनस करणार आहे. म्हणजेच हा मूळ स्पीड जर जहाजाचा विरुद्ध दिशेने 60 किमी असेल तर तो स्थिर पाण्यामध्ये किती असणार आहे 60 + 10 किती असेल 60 + 10 आणि 60 + 10 बरोबर किती तर 70. म्हणजे आपल्या जहाजाचा स्पीड काय असेल मग त्या मूळ तर 70 किमी प्रति तास. चला नेक्स्ट प्रश्न बघू. आपला नेक्स्ट प्रश्न आहे हा प्रश्न क्रमांक 10 जो आहे याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक झालेली आहेत. याचं उत्तर निघत नाही आहेत. याचं उत्तर काय होत नाही निघत नाही आहेत. चला नेक्स्ट प्रश्न पुढचा घेऊ आपण. प्रश्न क्रमांक 11. एका शाळेत 10% मुलांची मुलींच्या संख्येच्या 1/5 पट आहे तर त्या शाळेतील मुले व मुलींचे प्रमाण किती. बरोबर. मुले म्हणजे आपण वापरू बॉय. बघा बॉय बरोबर 10% म्हणजेच 10/100 बरोबर. गर्ल 1/5 जी गर्ल बरोबर किती 1/5. याला संक्षिप्त करून घेऊ 10 × 1 = 10, 10 × 2 = 20 10 × 10 = 100 बरोबर. मग आता हे 1/10 बरोबर 1/5. आता याला काय करू दोघांचा आपण व्यस्त करून घेऊ. म्हणजे व्यस्त केला म्हणजे हे राहतील 10 आणि हे राहतील
5 म्हणजेच 5 दुने 10 आणि 5 एक 5 म्हणजे मुलामुलींचे प्रमाण किती असणार आहे 2:1 किती 2:1. ज्याही विद्यार्थ्यांना या पद्धतीचे शॉर्ट ट्रिक्स शिकायचे असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच आपण गणिताचं बेसिक आपल्या चॅनलवरती सुरू करणार आहेत. चला तोपर्यंत आपण नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपल्याला. प्रश्न क्रमांक 12. 6 साडी व 4 शर्टची किंमत सारखी येते. 10 साडी व 12 शर्टची मिळून एकूण किंमत 8,400 रुपये येते. तर 1 डझन साडी व अर्धा डझन शर्टची मिळून किंमत किती येईल असं आपल्याला इथं प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. चला तर मग आपण लगेच प्रश्न सोडवायला सुरुवात करू. बघा 6 साडी आणि 4 शर्ट. बघा शर्ट कमी आहेत म्हणजे शर्टाची किंमत कशी असणार आहे जास्त असणार आहे म्हणून आपण एका शर्टची किंमत काढू. एका शर्टची किंमत बरोबर 6/4. 4 एक 4 बाकी उरला 2 4 5 20. म्हणजे जर शर्ट 1.5 पट बरोबर आणि बघा साडी जास्त येते म्हणजे साडीची किंमत 1 पट असणार आहे म्हणजे साडी 1 बरोबर. आणि प्रश्नामध्ये दिले आपल्याला 10 साडी आणि 12 शर्ट म्हणून आपण साडी बरोबर साडीचं गुणोत्तर मानलंय आपण 1 बरोबर. किती मानलंय 1 म्हणून 10 गुणिला 1 आणि शर्टचं गुणोत्तर मानलंय आपण 1.5 म्हणून 12 गुणिला 1.5 म्हणजेच 10 आणि याचा गुणाकार करून घेतला तर याचा गुणाकार येतोय 18. दोघांची बेरीज झाली 28 आणि या आधारावरती आपण काय करणार आता या किमतीची वाटणी करणार बरोबर. या किमतीची वाटणी करणार आहोत. मग बघा 8,400 छेदामध्ये 28. आता आपल्याला जर शर्टची किंमत घ्यायची असेल एका शर्टची किंमत जर माहिती करायची असेल तर आपल्याला गुणाकारामध्ये इथं कोण ठेवावं लागेल 1.5 पट ठेवावं लागेल. गुणाकारामध्ये कोण ठेवावं लागेल 1.5 पट ठेवावा लागेल. मग बघा आता क्रिया करून घेऊ. 4 एक 4 4 7 28 4 एक 4 4 दुने 8 4 एक 4 हा 0 0 इथं ठेवला आणि पुन्हा 7 एक 7 7 त्रिक 21 7 त्रिक किती 21. आता हे लक्षात घ्या इथं जागा थोडी कमी आहे म्हणजे हे 300 होतील म्हणजे 300 गुणिला 1.5 जर केला आपण तर 450 होतो. किती होतो 450 होतो. आणि इथं जर गुणाकारामध्ये 1 ठेवला असता तर बघा ही मिळाली शर्टची किंमत. ही कशाची किंमत मिळाली शर्टची आणि साडीची किंमत किती असणार आहे. मग इथं गुणाकारामध्ये जर 1 ठेवला असता आपण तर उत्तर 300 येणार आहे. किती येणार आहे उत्तर तर 300 येणार आहे. म्हणजे साडीची किंमत किती आहे साडीची किंमत आहे 300 आणि शर्टची किंमत आहे 450. मग आपल्याकडं किती साड्या आहे तर आपल्याकडं 1 डझन साड्या आहेत. किती डझन साड्या आहेत तर आपल्याकडं 1 डझन साड्या आहेत. आपण थोडंसं नवीन पेजवरती घेऊ. या किमती फक्त लक्षात ठेवा. बघा आपल्याकडं साडीची किंमत काय मिळाली होती 300 आणि शर्टची किंमत मिळाली होती आपल्याला काय शर्टची किंमत मिळाली होती आपल्याला 450 बरोबर. मग आता पुन्हा पाठीमागच्या प्रश्नावरती जाऊ आपण. 1 डझन साडी आहेत नंतरची. किती डझन साडी आहे 1 डझन साडी आहे. तर मग आता 1 डझन साडी म्हणजे 12 आणि शर्ट किती आहेत नंतर आपल्याला घ्यायचे ते तर बघा नंतरचे शर्ट आहेत अर्धा डझन म्हणजे 6 शर्ट म्हणजेच किती शर्ट तर याला गुणाकारामध्ये 6 करायचे. त्यांची क्रिया करून घेऊ. बघा 12 त्रिक 36 3,600 साडीची किंमत झाली आणि हे 450 गुणिले 6 0 6 5 30 हातचे आले 3 6 चोक 24 25 26 आणि 27 बरोबर 27. मग आता यांची दोघांची बेरीज 2,700 0 0 13 3 आणि 3 6 कारण हातचा 1 येतोय
बघा 6,300 रुपयाची किंमत होईल. बघा पर्यायामध्ये होता का आपला 6,300, तर पर्यायामध्ये होता आपला 6,300, पर्याय क्रमांक 1. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 13. विजयकडे 150 चलनी नोटा असून त्याची किंमत 4,200 रुपये आहे. त्यापैकी काही 50च्या व काही 20च्या नोटा आहे. तर 20 रुपयाच्या आणि 50 रुपयाच्या नोटाचे प्रमाण किती? या पद्धतीचा हा प्रश्न आहे. नोटा किती आहे टोटल? 150, बरोबर. म्हणून आपण पर्यायामधून घेऊ. सगळ्यात पहिले नोटांना आपण विभागून घेऊ. तर आपण घेतोय पर्याय क्रमांक 2. बघा आपण 150ला पण काय करतोय, 11/4 प्रमाणात विभागतोय. म्हणजे 150 भागिले दोघांची बेरीज येईल शेतात. दोघांची बेरीज किती झाली तर 15. 15 × 15, बरोबर. मग आता आपण पकडू 20च्या नोटा. 20च्या नोटा किती पकडल्या आपण तर 11. म्हणजे याला गुणाकारामध्ये ठेवायचे 11. म्हणजे हे झाले 110. हे किती झाले तर 110 झाले, बरोबर. म्हणून याला गुणाकारामध्ये ठेवायचे 110. बघा 11 दुने 22, म्हणजे 2200 रक्कम 20च्या नोटाची होईल. 2200 रक्कम काय होईल आता 20च्या नोटाची होईल. आता 50च्या नोटा, तर 50च्या नोटा किती आहे 4. मग हे 10 जे आलं होतं आपलं उत्तर, आपला गुणांक जो 10 आला होता इथं, बरोबर आहे. आपण इथं भागाकार करून काढला होता तो गुणांक. म्हणजे 10 गुणिला 4 म्हणजे 40 नोटा 50च्या असतील. म्हणजे 40 गुणिला 50. जर दोघांची बेरीज केली तर उत्तर येते 2000. बघू आता दोघांची टोटल करून किती येते. दोघांची टोटल जर केली तर येते 4,200. म्हणजे आपण घेतलेला पर्याय बरोबर आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक B, 11/4. चला नेक्स्ट प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक 14. पहिल्या ओळीमध्ये 1 झाड, दुसऱ्या ओळीमध्ये 2 झाड, याप्रमाणे 25 ओळी झाडे लावली आहेत. सर्वात लांब ओळीत अशोकाची झाडे आहेत आणि इतर सर्व ओळीमध्ये सागवानाची झाडे लावलेली आहे. तर एकूण सागवानांची झाडे किती? बघा एकूण लाईन किती आहे 25, बरोबर. 25 लाईनपैकी जी सर्वात लांब लाईन आहे, मग सर्वात लांब लाईनमध्ये किती झाडं असतील? पहिल्या लाईनमध्ये 1, दुसऱ्या लाईनमध्ये 2, तिसऱ्या लाईनमध्ये 3, याप्रमाणे जर गेलो तर शेवटच्या लाईनमध्ये 25 झाडं असतील. किती झाडं असतील? आणि ही 25 झाडं कशाची असतील तर अशोकाची. कशाची असतील ही 25 झाडं? तर ही झाडं असतील अशोकाची. परंतु आपल्याला कशाची विचारली तर सागवानाची. म्हणजे 24 लाईनमध्ये सागवानाची झाडं असतील. मग शेवटची लाईन किती असेल शेवटची? म्हणजे बघा 24. म्हणून आपण करणार सूत्रानुसार 24 गुणिला 25 भागिला 2. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल डायरेक्ट. बे 1 बे, बे 1 बे, बे 2 4. आपल्याला करायचं आहे आता 25 गुणिले 12. बघा 25 गुणिले 12 जर केलं आपण तर उत्तर काय येतं आहे 12 पंचे 60, 8 6, 12 2 24 आणि 6 30. म्हणजे 300 झाडं कशाची असणार आहे तर सागवानाची असणार आहे. कशाची असणार आहे? 300 झाडं सागवानाची असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपल्याला विचारला आहे प्रश्न क्रमांक 15. 2000 चौरस मीटर क्षेत्र असणाऱ्या जमिनीची रुंदी 24 आहे. 4 पदरी तारेचे कुंपण लावायचे असल्यास 66 रुपये प्रति मीटर दराने एकूण खर्च किती? आपल्याला इथं रुंदी दिलेली आहे, पण लांबी माहिती का आपल्याला? लांबी माहिती नाही आहेत. आता ही शेती आयत आकार आहेत, बरोबर. ही शेती कोणत्या आकाराची आहे तर आयत आकाराची आहेत. आपल्याला रुंदी दिलेली आहेत किती 24. लांबी आपल्याला काढायची, ती कशाच्या आधारे काढायची? कारण की आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. काय सूत्र आहे? लांबी गुणिला रुंदी. मग बरोबर. मग या सूत्रामध्ये संख्या टाकू, बरोबर. काय तर क्षेत्रफळ. आपल्याला क्षेत्रफळ माहिती आहे. क्षेत्रफळ किती आहे तर 1200, बरोबर. लांबी माहिती आहे आपल्याला, म्हणून याला भागाकारामध्ये डायरेक्ट ठेवून देऊ. रुंदी माहिती ठेवून देऊ भागाकारामध्ये. 24, 12 1 12, 12 2 24 आणि बे 1 बे, बे 5 10 म्हणजे 50. रुंदी किती झाली तिची 50 झाली. आणि हे बघा ही 50 आणि ही किती 24. सगळ्यांची बेरीज करायची आहे कारण आपल्याला ताराचं कुंपण करायचं आहे त्याला. हे बघा ही 50 आणि ही 50 100 आणि 24 आणि 24 48. म्हणजे टोटल एका चक्करसाठी किती तार लागणार आहे तर 148 मीटर. किती लागणार आहे तर 148 मीटर. असे एकूण किती चक्कर मारायचे गुणिले 4 आणि गुणिले नंतर करायचे भाव आहे त्याचा 66 रुपये.
जर एवढ्या सगळ्यांचा तुम्ही जर गुणाकार करून घेतला, जागा कमी असल्यामुळे मी करून देत नाही, पण तुम्ही व्हिडिओ पॉज करून घ्या आणि मला उत्तर अवश्य सांगा कमेंट करून. उत्तर मी तसं सांगून देतो आहे. उत्तर येईल त्याचं प्रश्न क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला. काय सांगतोय, अश्विनीने अर्धा किलो कांदा, 275 किलो बटाटा, 2.75 किलो बटाटा, अर्धा किलो गाजर, 750 ग्रॅम मुळा, 1.5 किलो काकडी घेतली व 2 पिशव्यांमध्ये समान वजनाने आणली तर एकूण पिशवीचे वजन किती? तर एका पिशवीचे वजन किती? बरोबर आहे. सगळ्यात पहिले आपल्याला नेमकं तिने मटेरियल घेतलं किती किलो हे काढावं लागेल. बरोबर आहे. म्हणून आपण त्याची सगळ्यांची किंता करून घेऊ. बघा, अर्धा किलो म्हणजे किती ग्रॅम? 500 ग्रॅम. बरोबर. 2.75 किलो बटाटा, 2.75 म्हणजे किती? तर 2750 ग्रॅम. अर्धा किलो म्हणजे किती? 500 ग्रॅम. आणि 700 ग्रॅम मुळा आणला तिनं. आणि 1.5 किलो काकडी म्हणजे 1500 ग्रॅम. आता सगळ्यांची आपण बेरीज करून घेऊ. 0, 5 आणि 5 10, हातचा आला 1. बघा, 5 आणि 7 12, 12 17, 17 25, 25 आणि 5 30. हातचे आले 1 होता, 30 आणि 1 31. 30 आणि 1 किती? 31. हातचे आले 3, 3 आणि 3 6. हे बघा, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6. बरोबर. म्हणजे टोटल वजन किती झालं तिच्याकडं? तर टोटल वजन झालं बघा 6100 ग्रॅम. किती? 6100 ग्रॅम. आणि त्यामध्ये पण तिनं 2 पिशव्यामध्ये ठेवले ते, म्हणून बघा, बे 3 6, बे 3 6, 0 द्या, बे 5 10, म्हणजे 350 ग्रॅम. म्हणजेच 3.0 एवढं के जी तिचं एका पिशवीमध्ये वजन असेल. दिसतोय का यामध्ये पर्याय? नाही. म्हणून इथं याचा एकही पर्याय नाही. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा. आता हा नेक्स्ट प्रश्न आहेत वारंवारतेवर आधारित आहेत, बहुलकावरती आधारित आहेत. यासाठी आपल्याला काय करायचं आहे? एक सूत्र वापरायचे आहेत. बरोबर. मग आपल्याला सूत्र माहिती पाहिजे कशाचं? मध्य काढायचं आहे किंवा बहुलक काढण्याचं आहे किंवा मध्यांक काढण्याचं, कोणतं तरी एक सूत्र माहिती पाहिजे. मग आपण घेऊ बहुलकाचं सूत्र. बघा, बहुलक बरोबर 3 गुणिला मध्यांक वजा 2 गुणिला मध्य. हे त्याचं सूत्र आहे. आणि या सूत्रामध्ये काय करायचं आहे? आपल्याला संख्या भरायच्या आहेत. काय करायचं आहे? त्या सूत्रामध्ये संख्या भरायच्या आहेत. चला आता या सूत्रामध्ये लगेच आपण काय करू? संख्या भरून घेऊ. बघा, बहुलक आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे. बहुलक किती दिलेला आहेत? 180. म्हणून हा 180 बरोबर 3. मध्यांक किती दिलेले आहेत आपल्याला? तर हे बघा, मध्यांक दिलेला आहे 156. म्हणून आपण 3 गुणिला 156 मायनस 2 मध्य काढायचं आहे आपल्याला. म्हणून त्या जागेवरती आपण तसा शब्द ठेवू, मध्य. बरोबर. आता घ्या क्रिया करून. मग 180 बरोबर यांचा गुणाकार होईल 3 सक 18, हातचा आला 1, पुन्हा 3 5 15 ना हातचा 1 16, हातचा आला 1, पुन्हा 3 1 3 आणि 1 4, 468 मायनस 2 मध्य. बरोबर आहेत. मग आता बघा, हा मध्य इकडं येईल आणि हा 180 इकडं जाईल. कळलं आहे? पण मग त्यांच्या चिन्हामध्ये बदल होईल, एवढं लक्षात ठेवा. त्यांच्या चिन्हामध्ये काय होईल? बदल होईल. बघा आता काय होतोय, हा 2 मायनस 2 मध्ये हा फक्त 2 मध्ये राहील. काय राहील? हा 2 मध्य राहील. त्याच्यानंतर बरोबर 468 मायनस 180. बघा, 2 मध्य बरोबर 468 मधून जर आपण 180 वजा केला तर आपल्या खाली उरतोय 288. किती उरतो खाली? 288. मग आपण थोडंसं इकडं पुढं लिहितोय आता. बघा, 2 मध्य बरोबर 288
आता हा दोन्ही तर गुणाकारात आहे, इकडे गेल्यावर भागाकारात होईल, म्हणून बे एक बे, बे एक बे, बे चोक 8, बे चोक 8, म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं 144. आपला मध्य होता किती 144, म्हणजे पर्याय क्रमांक क 3 17चं उत्तर. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहेत बघा. प्रश्न क्रमांक 18 लिटर पाण्यात 50 मिली कीटकनाशक व अर्धा लिटर बूस्टर मिळवले तर 1000 मिली फवारणीला 50 मिनिटे लागतात, तर पूर्ण टाकी फवारण्यासाठी किती वेळ लागेल? या पद्धतीचा हा प्रश्न आहे. व्यवस्थित प्रश्न एकदा समजून घ्या. आपल्याला सगळ्यात पहिले काढावं लागणार आहे की आपल्याकडं एकूण द्रावण किती आहे. आपण एकूण द्रावण सगळं मिलीमध्ये घेणार. बघा 10 लिटर म्हणजेच 10,000 मिली, म्हणजे किती 10,000 मिली. हा 50 मिली, हा 500 बूस्टर, हा किती बूस्टर 500, म्हणजे 0,5,5,0,1, म्हणजे 10,550 एवढं आपल्याकडं द्रावण आहेत. बघा 1000 मिली फवारण्यासाठी किती वेळ लागतो 50 मिनिटाचा. तर मग 10,550 बरोबर किती, म्हणून तिरकस गुणाकार करून घ्या. याचा तिरकस गुणाकार याचा करून घ्या. बघा 10,550 गुणिला 50 छेदामध्ये 1000, 1 2 1 2, आणि त्यानंतर 5 1 5, 5 दुने 10, बे 1 बे, बे पंच 10, बे दुने 4, बाकी उरला 1, बे साती 14, बाकी उरला 1, दिला पॉईंट झाला तो 10, म्हणजे बे पंच 10 बरोबर आहे. म्हणजेच 527.5 मिनिटं. किती 527.5 मिनिटं. 527.5 मिनिटाला जर आपण मिनिट सेकंदामध्ये रूपांतर करून घेतलं तर आपलं उत्तर येतं आहे बघा 8 तास 47 मिनिटं 30 सेकंद. हे सर्व कन्व्हर्शन जर तुम्हाला शिकायचं असेल तर आपल्या या टेलिग्राम चॅनलला कोलते सर भालगावकर या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ही सर्व गणितं आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती घेतलेले आहे, ते पण एकदम फ्रीमध्ये. चला तोपर्यंत आपण नेक्स्ट प्रश्न बघू. आपला नेक्स्ट प्रश्न आहेत बघा. प्रश्न क्रमांक 19. 30 मीटर 20 मीटर 30 सेंटीमीटर 20 सेंटीमीटरच्या फरशा बसवायच्या आहे. 10 रुपये प्रति फरशीदाराने खर्च किती येईल? पहिले एकूण फरशा किती बसवायच्या आहे हे आपल्याला काढावं लागणार आहे. एकूण फरशा काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला मग, तर बघा हे 30 मीटर आहे, याचं आपण सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घेऊ. बघा 30 गुणिला 100 गुणिला 20 गुणिला 100. आता हे झालं सेंटीमीटरमध्ये रूपांतर सगळ्याचं. छेदामध्ये डायरेक्ट ठेवू शकता तुम्ही 30 गुणिला 20. बघा 20 20 कॅन्सल, 30 30 कॅन्सल, म्हणजेच टोटल किती खर्च लागणार 10 गुणिले 10, सॉरी 100 गुणिले 100, 100 गुणिले 100 जर केले तर उत्तर किती येतं आहे 10,000. आणि प्रति किती फरशा लागणार आहे टोटल, तर 10,000. आणि प्रति फरशीचं बसवण्याची किंमत काय 10, म्हणजे गुणिले 10, म्हणजे उत्तर आलं आपलं 1 2 3 4 5. कुठे 5 0 1 वरती, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत आहे. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला. 10 मीटर लांबीच्या तारेची किंमत 160 रुपये आहे, तर 5 डेसिमीटर लांबीच्या तारेची किंमत किती? बरोबर. सगळ्यात पहिले एकक वेगवेगळे ते एकक समान करून घेऊ आपण. बघा मीटर सर्वच एकच सांगून देतो तुम्हाला एकदाचे. बघा इकडं असतो किलोमीटर, इथं असतो हेक्टोमीटर, इथं असतो डेसिमीटर, इथे असतो मीटर, सॉरी इथं डेकामीटर असतो, इथं डेकामीटर असतो, आणि इथं असतो डेसिमीटर. इथं काय असतो डेसिमीटर, इथं मीटर, डेसी, सेंटीमीटर, आणि इथं असतो मिलीमीटर. बरोबर आहे. आपल्याला कोणता दिलेला आहे 10, इथं 10 येतील. आता इथं डेसी दिलेला आहे, किती डेसी आहेत 5 डेसी, म्हणजे हा डेसी जर इथं आला तर हा किती होईल, तर हा 0.5 मीटर होईल. किती मीटर होईल हा, तर हा 0.5 मीटर होईल.
हा किती मीटर होईल? 0.5 मीटर होईल. तर मग आता बघा 10 मीटर बरोबर 160. तर मग आपल्याला 0.5 बरोबर क्वेश्चन मार्क तिरकस गुणाकार करून घ्या. म्हणजे बघा 0.5 गुणिला 160 आणि छेदामध्ये 10. हा एक पॉईंट काढण्यासाठी इथे एक शून्य देऊन घेतला म्हणजे हा पॉईंट निघून गेला. 5 1 5, 5 2 10, हा शून्य कॅन्सल, बे 1 बे, बे 8 16. म्हणजे किती रुपये लागतील मग? तर 8 रुपये. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला मग नेक्स्ट प्रश्न घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, प्रश्न क्रमांक 21. आता याला पर्यायातून जाणं सोपं आहे. एका संख्येच्या तिपटीतून 2 वजा करून येणारी वजाबाकी त्या संख्येच्या दुपटीत 5 मिळवून येणाऱ्या बेरजे इतकी आहे. तर ती संख्या शोधा. बघा आपण पर्यायामधून संख्या घेतली 2 नंबरची म्हणजे 7. बघा 7ची केली तिप्पट, बरोबर, 7ची केली तिप्पट. एका संख्येच्या तिपटीतून 2 वजा केले, ही तिप्पट करून वजा किती केले? 2 केले. मग हे समीकरण सोडून घेऊ. 7 त्रिक 21 मायनस 2 जर केले तर उत्तर किती येतं? 19 येतं. आणि काय सांगताय? त्या संख्येची दुप्पट, संख्येच्या दुपटीत 5 मिळवले. मग त्याच संख्येच्या म्हणजे 7 गुणिला 2 अधिक 5. मग बघा 7 दुने 14, 14 5 19. म्हणजे आपण घेतलेली संख्या बरोबर आहेत. म्हणजे 7 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघू. प्रश्न आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 झाला आहे. आता प्रश्न क्रमांक 22. एका समभुज त्रिकोणाची परिमिती 48 सेंटीमीटर आहे, तर क्षेत्रफळ शोधा. बघा आता परिमिती किती सांगितली? 48, बरोबर. म्हणजे सर्व बाजूंची बेरीज किंवा 3 गुणिला बाजू बरोबर परिमिती, बरोबर. काय परिमिती? परिमिती किती आहे? मग 48. बाजू किती असेल मग? तर 48 भागिला 3, 3 1 3 आणि बाकी उरला 1 3 सक 18. म्हणजे 16 काय असणार आहे? तर बाजू असणार आहे. 16 काय असेल त्याची बाजू असणार आहे. बघा 16 आता बाजू आपल्याला मिळाली आहेत. मग आपलं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे आपलं? तर क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहेत बघा, वर्गमुळामध्ये 3/4 गुणिला बाजू वर्ग गुणिला बाजूचा वर्ग. आता फक्त मी तुम्हाला याच्या कन्सेप्ट सांगून देतोय, तुम्ही प्रश्न नंतर सोडवून घ्या. बघा वर्गमुळामध्ये कुठं दिसतोय का वर्गमूळ? नाही. म्हणजे या 3ची काय केली आहे? वर्गमुळातली किंमत घेतलेली आहे. मग या 3ची वर्गमुळातली किंमत काय? बघा वर्गमुळात 3 जर असेल तर त्याची किंमत असते 1.73, बरोबर. म्हणजेच 1.73 छेदामध्ये 4 गुणिला 16 गुणिले 16. हा प्रश्न जर तुम्ही सॉल्व केला, याचं जर क्लिअरन्स केलं आहे, तर तुमचं उत्तर येतं आहे बघा या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक ड म्हणजे 4. या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल. तुम्ही हा प्रश्न सॉल्व करा आणि न जमल्यास मला कमेंट करून अवश्य सांगा. आता ही किंमत सर तुम्ही कुठून घेतली? तर ही किंमत तुम्हाला पाठच करावी लागणार आहे. 2 किमती पाठ ठेवायची आहे. ती म्हणजे वर्गमुळात 3 आणि दुसरी म्हणजे वर्गमुळात 2. ती असते 1.43. या 2 किमती तर लक्षात ठेवायच्या आहेत. या तुम्हाला पाठच ठेवाव्या लागणार आहेत. चला तोपर्यंत आपण नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न बघा, चौकोनाच्या सर्व कोणांची बेरीज व त्रिकोणाच्या तिन्ही अंतर्गत कोणांची बेरीज यांचे गुणोत्तर काय? चौकोनाच्या सर्व कोणांची बेरीज असते 360 आणि त्रिकोणाच्या तिन्ही अंतर्गत कोणांची बेरीज असते 180. म्हणजे बघा 18 1 18, 18 दुने 36, 10 1 10, 10 दुने 20. म्हणजे गुणोत्तर किती असणार आहे? 2:1. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, अमर अकबर अँथनी यांनी 3600 रुपये 4 3 2 या प्रमाणात वाटून घेतले, तर अँथनीपेक्षा अमरला किती रुपये जास्त मिळतील? बघा सगळ्यात पहिले आपण सगळ्यांची रक्कम काढून घेऊ. बघा 3600 पहिला घेऊ आपण अमर, दुसरा अकबर, तिसरा अँथनी, बरोबर. बघा 36,000 यांची सगळ्यांची बेरीज छेदामध्ये घ्यायची. 4 आणि 3 7 2 9 आणि
कोण पाहतोय आपण? अमरशी संबंधित आकडा पहिला म्हणजे 4, 9 1 9, 9 चोक 36 आणि 4 चोक 16, 1 2 3 बरोबर. म्हणजे 16,000 रुपये कुणाच्या वाट्याला येतील? तर अमरच्या वाट्याला येतील. आणि आपल्याला अँथनी विचारला नंतर मग डायरेक्ट अँथनी घेऊ आपण. 36,000 भागीला 2 भागीला 9 आणि गुणीला 2. 9 1 9, 9 चोक 36 आणि 4 2 8 आणि हा झाला 0, 8,000. आणि दोघांमधला फरक जर विचारला तर किती येतोय दोघांमधला फरक? तर 8,000 येतोय. किती येतोय दोघांमधला फरक? 8,000 येतोय. मग किती रुपये जास्त मिळाले असेल अंतनीपेक्षा? तर 8,000 रुपये जास्त मिळाले असतील. चला नेक्स्ट प्रश्न बघू. आणि आजचा हा शेवटचा प्रश्न आहे. बघा याच्यामध्ये एका व्यक्तीजवळ 5 पत्र असून त्याला ते 3 पोस्ट बॉक्समध्ये टाकायचे आहे. तर किती वेळा वेगवेगळ्या प्रकारे टाकता येतील? बरोबर आहे. किती पत्र एकूण? 5. पोस्ट ऑफिस किती एकूण? 3. म्हणून 3 गुणीला 3 गुणीला 3 गुणीला 3 किती वेळेस करायचं आहे? तर 5 वेळेस करायचं आहे. बघा 1 2 3 4 5, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81 आणि 81 गुणीला 3, 3 1 3, 8 त्रिक 24. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक ड. चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.